नमस्कार. तर चला आज सकाळचे 4:30 वाजले. आज खूप लवकर अशी उठले. आज महाशिवरात्र आहे ना, तर त्यामुळं मला मंदिरात जायचं आहे म्हणून सकाळी 4:30लाच उठली होती मी. बाहेर जे झाडझूड झाली आहे. परत सडा टाकून घेतला मी आणि अंघोळ वगैरे झाली माझी, तर चहा ठेवती आहे. तर म्हटलं आज शिवरात्र आहे ना, तर शिवरात्रीच्या निमित्ताने लवकर उठावं आणि गावात आमच्या आहे ना, शिवशंकरचं खूप छान असं मंदिर आहे. म्हणजे प्राचीनच मंदिर आहे, खूप जुनं आहे. पण खूप छान आहे मंदिर. तर आम्ही ना दरवर्षी श्रावणी सोमवारला किंवा परदोस असो, शिवरात्र असो मंदिरात जात असतो तिथं गावामध्ये. तर मला गावात जायचं होतं. नंतरून खूप गर्दी होती. मग दर्शनच व्यवस्थित होत नाही. तर म्हटलंय ना आज सकाळी लवकरच जाऊ. तर मी उठली होती. माझ्या पाठीमागं मिस्टर पण उठले होते. माझं सर्व आवरलं होतं. चहा ठेवत होती आणि ते पण उठले होते. अंघोळ वगैरे त्यांची झाली होती आणि चहा पण झाला होता त्यांचा. ते कोरा चहा घेत असतात सकाळी-सकाळी आणि त्यानंतर आहे ना, मी दूध टाकून माझ्यासाठी चहा बनवला. तर दीदी पण उठली होती. ती पण आवरत होती तिचंवालं. तिला पण यायचं होतं मंदिरात. पण ती नंतरून ती काही आली नाही. तिचं आवरलंच नाही. तिला म्हटलं, "तू नंतर जा. आम्ही जाऊन येतो अगोदर." तर कसं असतं ना, असं शिवरात्र काही प्रदोष जर असला, तर आपण किती लवकर उठतो. मंदिरात जायचं असतं. किती फ्रेश-फ्रेश सकाळी मंदिरात जाऊन येतो. तर खूप भारी वाटतं. दिवस खूप छान जातो. तर चला असो, तर आता चहा घेते मी आणि घरात थोडंफार आवरून घेते. तर चला आता चहा वगैरे घेऊन टाकतो. मी पण दीदी पण आणि मिस्टरांनी तर घेतला आहे. दीदीला पण दिला, पण ती म्हटली, "थांब थोडा वेळ, मी नंतर घेते. तसाच ठेव, कारण खूप गरम असतो चहा, मग मला पिता येत नाही" म्हणे. त्यामुळे ना तिनं तसाच ठेवायला लावला आणि त्यानंतर मी चहा घेते. तर आम्ही दोघी चहा घेतोय आणि नंतर मग थोडेसे बटाटे उकडत टाकून दिले आणि मी मंदिरात गेले. तर आम्हाला आहे ना चंद्रेश्वर मंदिरामध्ये जायचं होतं. तर आम्ही विचारत होतो, मी मिस्टरांना विचारत होते का आम्ही जाऊ का काय? पण ते नाही बोलले. ते म्हणे काही जायचं नाही म्हणे, ऊन असतं खूप आणि तिकडं डोंगरामध्ये म्हणे ते मंदिर. तर तुम्ही काय जायचं नाही म्हणे. तर असं बोलत-बोलत आमचा चहा घेणं चालू होतं आणि पण आमचा अट्टासच होता का आम्हाला जायचंच आहे म्हणून. सर्व आमच्या गावातल्या महिला जाणार होत्या, त्यामुळं आम्हाला पण जायचं होतं. मी पण होती आणि दीदी पण होती. आम्हाला दोघींना पण जायचं होतं. तर ते नाही म्हणत होते, आम्ही हां म्हणत होतो. असं करत-करत चहा वगैरे झाला आणि म्हणे आम्ही काय ऐकलंच नाही. आम्ही म्हटलं सर्व बायका जाणार आहे इथून गावातून, तर आम्ही पण जाणार आहे. तर म्हटले जा. तर आम्ही चहा वगैरे घेतला. आजी आणि बाबा काही उठले नव्हते, ते झोपलेलेच होते. तर बाकी आम्ही चौघं उठलेलो होतो. आमचं आवरलं होतं. त्यानंतर इथं बटाटे घेतले मी उकडत टाकायला. बटाटे उकडून घेते म्हटलं आणि त्यानंतर मग गावात मंदिरात जाते. तर 5:30 वाजले होते. 5:30 वाजता म्हणजे चहा वगैरे आमच्या एवढ्याच्या अंघोळी झाल्या होत्या. म्हटलं बटाटे उकडं टाकून दिले का आम्हाला पण 8 वाजता जायचं होतं. मग तोपर्यंत खिचडी वगैरे करून घरातली सर्व कामं आवरून जायचं होतं. तर म्हटलं सर्व कामं आवरून होतील मग. तर चला बटाटे उकडत टाकून घेऊ म्हटलं. तोपर्यंत मंदिरातून जाऊन येऊ. मग दीदी बघल शिजले का काय बटाटे. 2 शिट्ट्या झाल्या का तिला बंद करायला लावणार होती. तर चला असं करत-करत आहे ना बटाटे उकडत टाकली आणि कामही बी बरेचसे आवरून घेतले सकाळी. तर घरं वगैरे झाडून झाली होती. सर्व भांडे वगैरे लावून झाले होते. बरेचसे कामं आवरून घेतले होते. कारण सकाळी लवकरच उठली होती ना. तर म्हटलं आपले कामं पण आवरून झाले पाहिजेत. तर चला आता आहे ना गॅस बारीक करून देते आणि दीदी रांगोळी काढते. तर मी मंदिरात जाऊन येते. नको गं. तर हे बघा 6 वाजेचं वातावरण खूप छान आहे शिवरात्रीचं. तर बघा आता आम्ही चाललोय मंदिरामध्ये. मिस्टर आणि मी चालले मंदिरात. गावामध्ये मंदिर आहे, त्या मंदिरामध्ये चाललोय. तर बघा इथं मंदिरात आलोय. पहिले सुरुवातीला देवाचं दर्शन घेतलं, त्यानंतर दत्तप्रभूचं आणि इथं आहे ना नंदी आणि गणपती आहे शंकराच्या मंदिराच्या बाहेर आणि आतमध्ये छोटंसं मंदिर आहे, पण खूप छान आहे आणि आतमध्ये पिंड आहे. तर दाखवते मी तुम्हाला. तर हे बघा अशी पिंड आहे आणि इथं काही सकाळी एवढी गर्दी नव्हती, कारण आम्ही सकाळी लवकर आलो होतो ना. सकाळची आरती 6ची होऊन गेली होती. सर्व भाविक दर्शन घेऊन गेले होते आणि आता बाकीचे येणार होते, पण गर्दी कमी होती. म्हणजे आता ज्याला जसं जमल तसं येतील. तर सकाळच्या 6ला आरती होती ना, त्यावेळेस भरपूर भाविक असतात. त्यांनी दर्शनं घेऊन गेले होते. इथं साईडला तुम्ही बघताच आहे सर्व म्हणजे फुलं वगैरे काढून ठेवलेले पिंडीवरून. त्यानंतर मिस्टरांनी पूजा करून घेतली. त्यानंतर मी केली. तर पूजा करून घेतली दोघांनी बी. त्यानंतर मग
घरी आलो. तर पूजा करताना आहे ना आपल्या स्वतःचा जो आपण तांब्या नेलेला असतो ना त्यानेच पाणी घालायचं. मी बाटलीमध्ये नेलं होतं, पण तांब्या पण नेला होता संगतीला. पंचामृत घातलं पिंडीवर, त्यानंतर पाणी घातलं, पंचामृताने स्नान घातलं आधी, त्यानंतर आणि फुलं वाहिले, काही बेलाची पानं, फळं. तर मस्त अशी देवपूजा झाली आणि घरी आलो. हा, आरती झाली होती. हाय, हॅलो, गुड मॉर्निंग. मी उर्मिला. माझ्या आणखीन एका मराठी ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. आजचा दिवस तुम्हाला सुखाचा, समृद्धीचा आणि आरोग्याचा जावो ही ईश्वरचरणी प्रार्थना. आणि आज शिवरात्र आहे, तर शिवरात्रीच्या माझ्या सर्व यूट्यूब फॅमिलीला खूप खूप अशा शुभेच्छा. तर चला, आता मंदिरातून जाऊन आले आणि सगळं आवरलंय आता, म्हणजे निम्मचं काम आवरलंय, बरोबर ना ग? भरपूर असं काम आवरलंय. सडा झाला, दीदी रांगोळी पण काढते. मंदिरातून जाऊन आली, पूजा झाली माझी सकाळची. तर चला आता आहे ना खिचडी करून घेते. आज आम्हाला जायचं आहे कुठं तरी, तर चला आम्ही गेल्यानंतर दाखवूच आम्ही कुठं जाणार आहे ते. तर चला आता आम्ही चाललोय, मी आणि दीदी. तर चला. तर बघा इथं आम्ही आलो आहे निफाडमध्ये आहे चंद्रशौरी मंदिर. तर निफाडला आहे ना इथं डोंगरावरती म्हणजे निफाड शहर पुढे राहतं आणि इकडं मागेच डोंगरावरती हे मंदिर आहे चंद्रशौरीचं. तर इथं गाडी लावली आहे, पिकअपमध्ये आलो आहे आम्ही. आणि एवढ्या जणी आम्ही 22 जणी होतो. तर सर्व पिकअपमध्ये आलो होतो. तर चला आता आम्ही चाललो आहे चंद्रेश्वरी मंदिरामध्ये, तुम्हाला घेऊन चालते मी. मंदिर खूप मोठं असं मंदिर आहे. तर बघा सर्व चाललो आहे आम्ही आता मंदिरामध्ये. तर मंदिर आहे ना इथून 1.5 किलोमीटर असेल. तर इकडंच गाड्या लावल्या होत्या, भरपूर अशी गर्दी होती. भरपूर म्हणजे खूपच गर्दी होती. आम्ही सकाळी ना इथं 11 वाजता आलो होतो, त्यामुळं गर्दी तुम्हाला थोडी कमी दिसते. पण आम्ही ज्यावेळेस घरी जायला निघालो ना त्यावेळेस इतकी जाम गर्दी होती, भरपूर अशी गर्दी होती. तरी पण इथं बघा किती गर्दी आहे, खूप भाविक असे आलेले आहे दर्शनासाठी. आणि हे मंदिरसुद्धा खूप प्राचीन मंदिर आहे, खूप जुनं आहे. अशी काही आख्यायिका आहे ह्या मंदिराची का म्हणजे महादेवाला आहे ना चंद्र भेटायला आला होता इथं, तर त्यामुळे आहे ना त्याला चंद्रेश्वरी असं नाव पडलं आहे. मला काही एवढं माहिती नाही आहे नक्की, पण असं म्हणतात इथं, म्हणून मी पण तुम्हाला सांगते आहे. मला एवढं नक्की नाही माहिती का चंद्रशौरी नाव कशामुळं पडलं आहे ते. पण मंदिर खूप छान आहे आणि रस्ता म्हणजे मंदिरापर्यंत जाण्यासाठी रस्ता आहे. पण भाविक जास्त असतात ना त्यामुळं गाड्या बाजूला लावलेल्या आहे आणि इथून मंदिरापर्यंत पायी जायचं आहे. तर चला मी तुम्हाला मंदिर दाखवते. तर बघा सर्व साईडनं असे डोंगर आहे आणि इथून खाली पाहिल्यानंतर खूप छान असं गाव दिसतं. तर गाव कोणतं आहे ते मला काही माहिती नाही आहे बघा इथं. आणि शहर आहे ना ते पुढं आहे. तर गाव कोणतं आहे ते काय माहीत नाही, पण खूप छान असं दिसतंय. तर हे बघा इकडं पुढं समोर आहे ना ते हे चांदवड आहे. तर बघा हे मंदिर आलंय जवळ, खूप गर्दी आहे अशी. आणि म्हणजे रांगेमध्ये राहून आणि दर्शन घेतलं इथं, म्हणजे असं गर्दी असल्यामुळे. पण इथं आहे ना म्हणजे असं मोबाईल शूटिंग घेऊ देत नव्हते, फोटो काढू देत नव्हते. पण मी थोडंसं असं घेतलं आहे तरी पण शूट तुमच्यासाठी. तर नक्की कमेंट करून सांगा मंदिर कसं वाटलं ते. आणि अजून 2 ठिकाणी गेलो होतो आम्ही इथंच. तर देवीला पण गेलो होतो, चांदवडच्या रेणुका मातेला. आणि इच्छापूर्ती गणेश आहे ना, म्हणजे गणपतीचं मंदिर आहे इच्छापूर्ती गणपतीचं, तर तिथं पण गेलो होतो आम्ही. तर तिथं पण थोडं थोडं शूट घेतलं आहे, जास्त काही घेतलं नाही कारण घेऊ देत नव्हते ना त्यामुळं. तर थोडं थोडं दाखवते मी तुम्हाला. तर इथं आलं आहे चंद्रशौरीच्या मंदिरावरती आम्ही. तर हे बघा इथून मंदिराला सुरुवात म्हणजे पायऱ्यांना सुरुवात होती वर मंदिरावरती चढण्यासाठी. आणि बघा किती गर्दी आहे, सकाळी 11 वाजता एवढी गर्दी होती. तर बघा इथं आहे ना ऊन होतं ना त्यामुळं मंडप टाकलेला होता का उन्हापासून संरक्षण व्हावं त्यासाठी. तर बघा इथं आहे ना दरवाजाच्या समोर आलो आहे आम्ही मंदिराच्या मुख्यद्वारासमोर. तर अजून भरपूर लाईन आहे पुढं, तर आमचा नंबर काही आला नाही अजून. तर आता इथं दाराजवळ आलो आहे आम्ही. बरंचसं टाईम लागला आम्हाला, म्हणजे 2 तास लागले असतील आम्हाला.
तर बघा इथं मस्त असे फोटो लावलेले वरती गाभाऱ्यात आलोय आम्ही आता. तर इथं 11:30 वाजले बघा. आणि इथं आहे ना शंकराची खूप छान अशी प्रतिमा म्हणजे रांगोळी काढलेली होती. सेम टू सेम काहीच फरक नाही, खूप छान होती. तर आता आम्ही चाललोय मध्ये मंदिरामध्ये. तर इथे आहे ना छोटीशी झलक दिली फक्त, कारण आहे ना काढूच देत नव्हते. तर आता आम्ही चाललोय, दर्शन घेतले, मंदिराच्या बाहेर आलोय. मंदिरामध्ये काही शूट घेऊ दिलं नाही. तर आता आम्ही चाललोय म्हणजे गाडीकडे चाललोय आता आम्ही. आम्हाला आहे ना देवीच्या मंदिरात जायचं आहे, तर तिकडे चाललोय आम्ही आता. तर घरी म्हणजे सॉरी गाडीकडे जाण्याचा रस्ता आहे हा. आलो त्याच रस्त्याने रिटर्न गेलो. आणि इथं चाललोय आता आम्ही देवीच्या मंदिरामध्ये. मी डायरेक्ट मंदिराजवळ आल्यानंतरच शूट घेतलं, मध्ये काही घेतलं नाही. कारण आहे ना ऊन खूप होतं, त्यामुळं मोबाईल तापून जायचा आणि हँग व्हायचा त्यामुळं. तर हे बघा इथं मंदिरात आलोय आणि आता इथं देवीच्या मंदिरात तुम्ही बघितलं असेल चांदवडच्या देवीचं रेणुका माताचं मंदिर कसं आहे ते. तर गाड्यावरती लावलेलं आहे आणि खाली इथं मंदिर आहे. तर चला मी तुम्हाला घेऊन चालते. मोठं असं पिंपळाचं वृक्ष आहे आणि खाली एकदम अशी दगडी म्हणजे दगडच आहेत पूर्ण. आणि मंदिराचं कामसुद्धा दगडी कामच आहे आणि कोरीव दगडी काम आहे, म्हणजे डोंगरामध्ये कोरलेलं मंदिर आहे हे. मी पहिल्यांदाच आली इथं, मला पण काही माहीत नाही इथं. तर हे बघा असं मंदिर आहे. इथून मंदिरामध्ये जाण्याचा रस्ता आहे आणि पूर्ण असं गुहे टाईप मंदिर आहे. गुहाच होती पूर्ण असं म्हटलं तरी चालेल, पूर्ण डोंगरामध्ये कोरलेलं आहे इथं. तर बघा तर चला आता देवीचं दर्शन घेऊ सुरुवातीला अगोदर. तर बघा इथं आहे ना सप्तशृंगी माताची मूर्ती पण आहे छोटीशी, मस्त अशी विडा घेतलेला आहे तोंडामध्ये. आणि इथं पुढं रेणुका माताचं मूर्ती आहे, खूप छान आहे आणि एकदम प्रसन्न मूर्ती, जशी आपल्या इकडं बघावं ती ना असं वाटतंय. तर चला इथं देवीचे दर्शन झालं. त्यानंतर इथं आता आम्ही गणपतीच्या मंदिरात आलो आहे. इच्छापूर्ती गणेशाचं मंदिर आहे इथं, खूप छान असं मंदिर आहे. हे बघा खूप छान मंदिर आहे. आणि इथं चांदोडमध्ये हे मंदिर, हे पण तिन्ही मंदिरं शेजारीच आहेत. फक्त आहे ना चंद्रशौराचंच मंदिर आहे ना वरती डोंगरावरती, हे मंदिर आहे ना खालीच आहे. डोंगराच्या कडालाच आहेत पण खाली आहे, वरती नाही आहे. छान असं मंदिर आहे. तर खूप दिवसापासून इच्छा होती या मंदिरात यायची, तर आज पूर्ण झाली इच्छापूर्ती मंदिरात येण्याची. तर बघा छान असं मंदिर आहे. चला मी तुम्हाला मूर्त पण दाखवते, कारण इथं पण शूट घेऊन देते नाही आहे, पण थोडंसं घेतलं आहे मी बाहेरून लांबूनच, कारण जवळ फोटो पण काढून देते नाही आणि शूट पण घेऊन देते नाही. तर तुम्हाला समजलंच असेल ना टायटल आणि थंबनेलवरून आज आम्ही कुठे गेलो होतो आणि काय काय बघितलं ते. आम्ही आलोय आता मस्त चांदोडवरून घरी. तर खूप थकलोय आता, तरी पण आता आहे ना चालली मायामध्ये. आणि आता संध्याकाळचे 6 वाजले. तर बाहेर भरपूर असं अजून उजेड आहे, काही दिवस गेला नाही आहे. तर दीदी पण खूप थकली आहे ना, दीदी पण थकली आहे. तर चला व्हिडिओची एंडिंग आहे ना इथंच करते. धन्यवाद.